नमस्कार मुलांनो, आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण पायथागोरसचा प्रमेय येथे सराव संच 2.2 बघणार आहोत। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सराव संच 2.1 पूर्णपणे सोडवलेला आहे। त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। तर बघा, पहिला प्रश्न त्यांनी काय विचारलेला आहे ते आता आपण बघूया। तर बघा, त्रिकोण PQR मध्ये बिंदू S हा बाजू QR चा मध्यबिंदू आहे। आता या ठिकाणी आपल्याला दिसते हा या ठिकाणी तो बिंदू S आहे ना, आणि तो त्रिकोण PQR मध्ये आहे आणि तो QR चा काय आहे तर तो मध्यबिंदू आहे। PQ त्याने दिलेला आहे बघा, तो 13 आहे। सॉरी, PQ आपल्याला दिसते इथं, या ठिकाणी PQ हा 13 आहे। त्यानंतर PR दिसते बघा, आपल्याला हा PR आहे, ही बाजू ती 17 आहे। PS आपल्याला दिसते तो 13 आहे। आणि ह्या जर किमती असतील तर QR ची म्हणजे याची आपल्याला जो त्रिकोणाचा जो पाया आहे म्हणजे QR याची आपल्याला लांबी काढायची आहे। ओके, आता याचं आपण आता काय करूया तर सोल्युशन काढूया। तर बघा, आपल्याला दिसते की बाजू QR चा S हा मध्यबिंदू आहे, ते त्यांनी आपल्याला प्रश्नातच दिलेला आहे ना। त्याच्यामुळे त्रिकोण PQR ची PS ही काय झाली तर ती मध्यगा झाली। ओके, आता याच्यावरून आपण काय इथं वापरू शकतो तर अपोलोनियसचे प्रमेय या ठिकाणी आपण वापरू शकतो। ओके, आता ते त्या पद्धतीने आपण आता हे उदाहरण सोडवूया। तर बघा, उत्तरामध्ये आपण लिहूयात बाजू QR चा S हा मध्यबिंदू आहे, आपल्याला आकृतीवरून समजते। आणि म्हणून त्रिकोण PQR मध्ये PS जी आहे ती काय आहे तर ती मध्यगा आहे। त्यानुसार आपण आता त्रिकोण PQR मध्ये अपोलोनियसचा नियम वापरणार आहोत। तर अपोलोनियसचा नियम काय आपल्याला सांगतोय बघा, तर PQ चा वर्ग या ठिकाणी आपल्याला दिसते PQ चा वर्ग अधिक PR चा वर्ग, बरोबर। म्हणजेच त्रिकोणाचा पाया न वापरता त्याच्या दोन्ही बाजू आपल्याला वापरायच्या आहेत। म्हणजेच PQ चा वर्ग अधिक PR चा वर्ग बरोबर काय येणार आहे तर 2 गुणिले PS चा वर्ग, म्हणजेच मध्यकेचा जो वर्ग आहे त्याला आपल्याला 2 गुणायचा आहे। 2 गुणिले PS चा वर्ग अधिक 2 गुणिले QS चा वर्ग अधिक 2 गुणिले QS चा वर्ग, व आपल्याला दिसते बघा या ठिकाणी QS आहे 2 गुणिले QS चा वर्ग, आणि यालाच आपण काय म्हणतो तर अपोलोनियसचा प्रमेय असे आपण म्हणतो। तर बघा, या ठिकाणी आपण तो नियम लिहिलेला आहे, PQ चा वर्ग अधिक PR चा वर्ग बरोबर 2PS चा वर्ग अधिक 2QS चा वर्ग। आता या ठिकाणी त्यांनी ज्या काही किमती दिलेल्या आहेत त्या आपण किमती आता इथं वापरूया। आपल्याला बघा, त्यांनी PQ दिलेला आहे तो आहे 11। आता PQ वर्ग आहे त्याच्यामुळे इथं आपण 11 चा वर्ग करूया। PR त्याने 17 दिलेला आहे, म्हणजे इथं आता 17 चा वर्ग होईल। ओके, 2 आपण आहे तसेच ठेवूया। PS त्याने 13 दिलेला आहे, म्हणजे इथं काय होईल तर 13 चा वर्ग होईल। ओके, आता 2 गुणिले QS आपल्याला त्यांनी विचारला, त्याच्यामुळे QS चा वर्ग आपण आहे तसंच आता हे ठेवूया। ओके, आता प्रत्येकाचे वर्ग आपण आता लिहूया। 11 चा वर्ग हा 121 आहे। ओके, 17 चा वर्ग हा 289 असतो, बरोबर। 2 गुणिले आता 13 चा वर्ग हा 169 असतो। त्यानंतर 2 गुणिले QS, जो QS वर्ग जो आहे ते आपण आहे तसंच आता ठेवूया। ओके, आता बघा, आपल्याला या ठिकाणी 121 अधिक 289 करायचं आहे, त्यांची आपल्याला बेरीज करायची आहे। ठीक आहे, आणि 2 गुणिले 169 करायचे। ठीक आहे, म्हणजेच आता बघा 121 अधिक 289 यांची बेरीज किती होते बघा तर 410 होते। 2 गुणिले 169 केले तर किती होतात बघा तर 338 होतात। ठीक आहे, आणि अधिक 2 QS चा जो वर्ग आहे तो आपण आहे तसंच ठेवणार आहोत। ओके, आता आपल्याला काय करायचं आहे तर 2 QS म्हणजे थोडक्यात QS आपल्याला किंमत काढायची आहे, त्याच्यामुळे 2 QS चा जो वर्ग आहे तो आपण या साईडला घेऊया। आणि पलीकडे काय करायला बघा 3, म्हणजेच 2 QS वर्ग आपण या साईडला घेतल्यावरती आणि 410 आपण आहे तिथंच ठेवले, 338 अधिक आहेत पलीकडे गेले की ते वजा होतील, म्हणजेच इथं काय राहील बघा 410 वजा 338 होतील। ठीक आहे, आता यांची जर आपण वजाबाकी केली म्हणजेच बघा 2 QS वर्ग बरोबर, आता यांची जर आपण वजाबाकी केली तर वजाबाकी किती येते बघा तर ती 72 येते। आता याच्यावर आपण काय करू शकतो QS वर्गाची किंमत काढू शकतो। म्हणजेच बघा QS वर्ग बरोबर 2 गुणिले आहेत QS ला, तिकडे गेले की ते भागिले होतील, म्हणजेच 72/2 होतील। ओके, आणि यांचा जर आपण भागाकार केला म्हणजेच QS वर्ग बरोबर 72/2 म्हणजेच किती येतात बघा तर ते 36 येतात। ठीक आहे, आता आपल्याला काय कर दोन्ही बाजूंचे वर्ग आहेत, मग आपण दोन्ही बाजूंचे आता काय करूया तर वर्गमुळे काढूया। ते असं या ठिकाणी आपल्याला कारण लिहायचं आहे, दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन, त्याच्यामुळे QS वर्गाचं वर्गमूळ हे QS होईल आणि 36चं वर्गमूळ किती असतं बघा 6 असते। ओके, आणि आता आपल्याला बघा या ठिकाणी 2 QS आहे ना, सॉरी QS म्हणजे काय आहे, QS ची किंमत किती आलेली आहे तर 6 आलेली आहे। आता आपल्याला त्यांनी QR विचारलेला होता। ओके, आता QR जो आहे S काय आहे QR चा मध्यबिंदू आहे ना, मग त्यामुळे आपण आता QR कसं लिहिणार आहोत बघा, या ठिकाणी बघा
क्यू आर जो आहे या ठिकाणी क्यू आर बरोबर 2 गुणिले काय असणार आहे तर ते 2 गुणिले क्यू एस असणार आहे. ओके, जसं की तुम्ही या जर आकृतीमध्ये बघितलं तर या ठिकाणी बघा हा क्यू आर आहे आणि हा क्यू एस आहे है ना. आता या ठिकाणी बघा सारख्या चिन्हांनी दर्शवलेलं आहे, याचाच अर्थ ही जी बाजू आणि ही बाजू ती कशी एकरूप आहे, म्हणजेच हे क्यू एस जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर हे एस आर अंतर आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी असं लिहिलं आहे की क्यू आर बरोबर 2 गुणिले क्यू एस आहे. ठीक आहे, आणि म्हणून क्यू आरची किंमत किती आली बघा इथं आता क्यू आर बरोबर 2 गुणिले क्यू एस 6 आलेला आहे, म्हणजे 6 दुनी 12. क्यू आरची किंमत किती आली बघा तर ती 12 आलेली आहे आणि त्यांनी आपल्याला क्यू आर काढायला सांगितला होता. ओके, अशा पद्धतीने पहिला जो प्रश्न आहे तो पहिला प्रश्न सॉल्व करून झालेला आहे. ठीक आहे, आता दुसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूयात. आता दुसरा प्रश्न बघा, त्रिकोण ABC मध्ये AB बरोबर 10. तर या ठिकाणी दिसते बघा आपल्याला AB ही किती आहे तर 10 आहे. AC बरोबर 7, AC दिसते ते आहे 7. BC बरोबर 9, ही बाजू BC आहे ती आहे 9. तर बिंदू C मधून बाजू AB वर काढलेल्या मध्यघेची लांबी किती. तर बिंदू C मधून बाजू BC वर काढलेला मध्यघेची लांबी म्हणजे या ठिकाणी ही जी मध्यगा दिसते तर त्या मध्यघेची लांबी आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. तर आपल्याला आकृतीवरून दिसते की या ठिकाणी आपल्याला कोणतं प्रमेय वापरावं लागेल तर अपोलोनियस प्रमेय जे आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरावं लागणार आहे. त्या पद्धतीने आपण आता हे उदाहरण सोडवूया. आता उत्तरामध्ये बघा आपण आता लिहूया, बिंदू C मधून काढलेली मध्यगा ही रेख CM आहे. ओके, आणि ही बाजू म्हणजे CM ही मध्यगा आहे, ती बाजू AB ला M या बिंदूमध्ये छेदते. ओके, आणि BMA म्हणजेच बघा BMA हे तिन्ही एकाच लाईनमध्ये आहे, त्यालाच आपण काय दर्शवतो B डॅश M डॅश असं आपण लिहितो, जेणेकरून ते तिन्ही बिंदू एकाच रेषेमध्ये आहेत. आता त्रिकोण CBA मध्ये म्हणजे जो हा त्रिकोण CBA आहे याच्यामध्ये रेख CM ही मध्यगा आहे. ओके, आणि या त्रिकोणामध्ये तुम्ही बघू शकता BM ही जी बाजू आहे तेवढीच बाजू ही AM आहे. आता हे दोन्ही सारख्या चिन्हाने दाखवलेले, याचाच अर्थ BM ची जेवढी किंमत आहे तेवढीच किंमत AM ची आहे. याचाच अर्थ पूर्ण AB 10 आहे, याचा अर्थ BM हा 5 असेल आणि AM हा किती असणार आहे 5 असणार आहे. त्या पद्धतीने आपण आता इथं लिहूया, म्हणून BM बरोबर काय होईल बघा तर AM होईल आणि प्रत्येकाची किंमत किती असणार आहे बघा 5 असणार आहे. ओके, त्यानुसार आता आपण यामध्ये काय करूया, या त्रिकोणामध्ये आपण आता काय करूया तर अपूर्णीयस प्रमेय आपण आता वापरणार आहोत. म्हणजेच कसं आता वापरायचं बघा तर CBचा वर्ग इथे आपल्याला दिसते बघा, CBचा वर्ग अधिक CAचा वर्ग बरोबर 2 CMचा वर्ग, म्हणजे आता मध्यक येणार 2 मध्ये गेल्या 2 गुणाचा आहे 2 CMचा वर्ग अधिक 2 BMचा वर्ग, यालाच आपण काय म्हणतो अपूर्णीयस प्रमेय असे आपण म्हणतो. तर बघा CBचा वर्ग अधिक CAचा वर्ग बरोबर 2 CMचा वर्ग अधिक 2 BMचा वर्ग. आता याच्यामध्ये आपल्याला काय किमती दिलेली बघा, CB हा 9 आहे, याचाच अर्थ इथं आपण 9चा वर्ग लिहिणार आहोत. ओके, CA आहे बघा 7 आहे, तर म्हणजे 7चा वर्ग येईल बरोबर 2 CM आपल्याला काढायचा आहे, त्याच्यामुळे 2 CM वर्ग आपण आहे तसंच लिहूया. त्यानंतर 2 गुणिले BM आपण वरतीच काढलेला आहे तो आहे 5, म्हणजे इथे येईल 5चा वर्ग येईल. ओके, आता हे आपण सॉल्व्ह करूया. 9चा वर्ग हा किती असतो बघा, तर 9चा वर्ग हा 81 असतो, म्हणजेच 81 अधिक 7चा वर्ग हा 49 आहे, 49 बरोबर 2 CM वर्ग आपण आहे तसंच लिहूया. आता 2 गुणिले 5चा वर्ग 25, 25 दुनी 50, तो या ठिकाणी किती येईल बघा 25 दुनी 50 येईल. आता नेक्स्ट काय करूया, 81 अधिक 49 यांची बेरीज किती होते बघा 130 होते. 2 CMचा वर्ग आहे तसंच लिहूया अधिक 50. ठीक आहे, आता आपण 130 इथं लिहूया, 50 अधिक आहेत या साईडला गेले की ते वजा 50 होतील. ओके, आणि या साईडला 2 CM वर्ग राहील. ठीक आहे, आता 130 मधून 50 गेले किती राहतात बघा, 130 मधून 50 जर गेले तर 80 राहतात, म्हणजे या ठिकाणी 80 येईल. 80 बरोबर 2 CMचा वर्ग. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे बघा, 80 आपण आहे तसेच ठेवूया, 2 CMला गुणिले आहे तर इकडे आले की ते भागिले होतील, म्हणजेच 80/2 बरोबर इथं काय राहील फक्त CMचा वर्ग राहील. 80/2 म्हणजेच किती होतात बघा तर ते 40 होतात, म्हणजेच 40 बरोबर CMचा वर्ग. ओके, तर बघा आपल्याला आता दोन्ही बाजूंची वर्गमुळे घ्यायची आहेत. ठीक आहे,
मग इथं आपण लिहूया दोन्ही बाजूंचे वर्गमुळे घेऊन, म्हणजे CM वर्गाचं CM हे वर्गमूळ होईल आणि 40चं वर्गमूळ म्हणजे वर्गमूळ 40 आपण ते लिहूया। आता 40ची फोड कशी करायची आहे तर 4 × 10 म्हणजे 40। आता याचा प्रत्येकाला सेपरेट आपण वर्गमुळाचं चिन्ह देऊया। वर्गमुळात 4 × वर्गमुळात 10। आता वर्गमुळात 4चं वर्गमूळ हे 2 असतं आणि वर्गमुळात 10चं वर्गमूळ निघत नाही, त्याच्यामुळे ते वर्गमुळात 10 तसंच राहील। याचाच अर्थ फायनल उत्तर काय आहे आपलं, म्हणजे CM म्हणजेच मध्यगा किती आलेले आहे तर 2 वर्गमुळात 10 ही मध्यगा त्याची किंमत आलेली आहे। आणि म्हणून शेवटी उत्तर लिहायचं आहे, म्हणून बिंदू C मधून बाजू AB वर काढलेल्या मध्यगेची लांबी ही 2 वर्गमुळात 10 आहे। ओके, अशा पद्धतीने आपला दुसरा प्रश्न झालेला आहे। आता तिसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूयात। आता तिसरा प्रश्न बघा, आकृतीमध्ये रेख PS ही त्रिकोण PQR ची मध्यगा आहे। आपल्याला ते दिसतंय PS दिसतंय आपल्याला, ती त्रिकोण PQR ची मध्यगा आहे आणि PT लंब QR, PT हा दिसतोय आपल्याला या ठिकाणी, टीच्या ठिकाणी लंबाचे चिन्ह आहे, याचाच अर्थ PT जो आहे तो QR ला लंब आहे। तर सिद्ध करा की PR चा वर्ग बरोबर PS चा वर्ग अधिक QR गुणिले ST अधिक QR/2 चा वर्ग, आणि दुसरं सुद्धा साध्य करायचं आहे PQ वर्ग बरोबर PS वर्ग वजा QR गुणिले ST अधिक QR/2 चा वर्ग। आता आपण काय करूया, पहिलं जे उदाहरण आहे ते अगोदर सॉल्व करूया आणि मग त्याच्यानंतर आपण दुसरं सॉल्व करूया। ओके, आता या ठिकाणी या जर त्रिकोणाचा आपण विचार केला तर PSQ आपल्याला दिसते बघा इथं PSQ। आता हे जे कोण आहे ना PSQ, तर हा कसला कोण आहे बघा, तर हा लघुकोण आहे ना। PSQ हा जर कोण विचारात घेतला तर तो आपल्याला या त्रिकोणाच्या बाबतीत हा लघुकोण आहे। ओके, त्यानंतर आपण जर PSRचा विचार केला तर बघा PSR म्हणजे बघा आता हा कोण आहे तर तो कसा आहे बघा, तर हा जो PSR आहे तो हा विशाल कोण आहे। ओके, म्हणजे हा लघुकोण आहे आणि हा विशाल कोण आहे। ओके, आणि म्हणून आता त्रिकोण PSR हा काय आहे तर तो विशाल कोण त्रिकोण आहे। ओके, आणि TSR हे कसं आहे तर ते एकाच रेषेमध्ये आहेत। आणि आपण आता TR ची किंमत कशी लिहू शकतो तर TS अधिक SR म्हणजेच काय होतं तर TR होतं। ओके, आणि आता आपण काय करू शकतो तर PTR, आता आपल्याला दिसते बघा PT आणि R, या ठिकाणी बघा टीच्या ठिकाणी लंबचं चिन्ह आहे, याचाच अर्थ आपण PTR या त्रिकोणामध्ये याच्यामध्ये काटकोन त्रिकोणामध्ये आपण पायथागोरसचं प्रमेय सुद्धा वापरू शकतो। त्यानुसार आता आपण हे उदाहरण जे आहे ते सोडवायला सुरुवात करूया। तर बघा आता आपल्याला उत्तरामध्ये लिहायचं आहे कोण PSQ हा लघुकोण आहे, हे आपण आता आकृतीमध्ये बघितलेलं आहे। कोण PSR हा विशाल कोण आहे आणि म्हणून त्रिकोण PSR हा विशाल कोण त्रिकोण आहे। आणि TSR म्हणजे TSR हे एकाच रेषेमध्ये आहेत। आणि मग TR आपण कसं लिहू शकतो तर TS अधिक SR म्हणजेच TR आहे। ओके, आणि याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया। आता आपण त्रिकोण PTR मध्ये, आता इथे आपल्याला दिसते मग कशी तुम्हाला मी दाखवलं होतं PTR, याच्यामध्ये आपल्याला हा काटकोन त्रिकोण दिसतोय, लंबचं चिन्ह आहे म्हणजेच तो 90 अंशाचा आहे। हा काटकोन त्रिकोण आहे म्हणजे याच्यामध्ये आपण या काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसचं प्रमेय आपण आता वापरू शकतो। त्रिकोण PTR या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार, आता या ठिकाणी आपल्याला दिसते बघा इथं आपण आता पायथागोरसचं प्रमेय वापरू, म्हणजेच बघा कर्ण वर्ग बरोबर, तिथं कर्ण कोणता आहे बघा तर तो PR आहे। ओके, म्हणजेच PR चा वर्ग बरोबर PT चा वर्ग अधिक TR चा वर्ग, हा काय झाला पायथागोरसचा म्हणजेच पायथागोरसचं प्रमेय झालं। त्यानुसार आता आपण इथे लिहूया PR चा वर्ग बरोबर PT चा वर्ग अधिक TR चा वर्ग। ठीक आहे, आता आपण हे सॉल्व करूया। PT चा वर्ग अधिक, आता बघा TR या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा TR म्हणजेच TS अधिक SR आहे। ओके, मग त्याच्यामुळे TR च्या ठिकाणी आपण इथं TR ची जी इक्वेशन ची जी किंमत आहे ती आपण इथं पुटअप करूया। TR म्हणजेच काय आहे बघा तर TS अधिक SR आहे। आता याचा आपल्याला वर्ग करायचा आहे, वर्ग। ओके, कारण या ठिकाणी तुम्ही लिहू शकता कारण इक्वेशन 1 वरून आपण TR ची किंमत या ठिकाणी लिहिलेली आहे। आता त्यानुसार आपण आता हे सॉल्व करूया। आता इथं काय बघा PT चा वर्ग अधिक, आता इथं काय बघा आता काय करायचं आहे आता TS अधिक SR याचा वर्ग आहे ना, म्हणजेच आता आपण याची फोड कशी करू शकतो बघा, जर आता हा आपल्याला जर फॉर्म्युला माहीत असेल म्हणजे इथं कसं आहे बघा A अधिक B कंसाचा वर्ग आहे, मग ह्याची आपण फोड कशी करू शकतो A वर्ग अधिक B वर्ग 2 गुणिले AB, म्हणजे इथं अशी जर आपण फोड केली A वर्ग अधिक 2AB अधिक B वर्ग आहे ना, याची आपण अशी फोड करतो। त्या पद्धतीने आपण आता इथं लिहूया A वर्ग काय आहे तर TS आहे, म्हणजेच इथं लिहिणार TS चा वर्ग। ओके, परत 2 गुणिले TS गुणिले SR येईल, TS गुणिले SR आणि अधिक B चा वर्ग म्हणजेच SR चा वर्ग इथे येणार आहे, SR चा वर्ग। ओके,
सो हे काय झालं आपलं इक्वेशन नंबर आता 2 झालं. PR वर्ग बरोबर हे आहे आपलं इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला इक्वेशन 1 आहे आणि इक्वेशन 2 आहेत. पुन्हा आता आपल्याला दुसरा एक त्रिकोण मिळतोय बघा, तो आहे PTS. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय PT आणि S हा आपल्याला दिसतोय बघा, हा त्रिकोण, हा सुद्धा एक त्रिकोण आहे. आता या PTS मध्ये सुद्धा आपण काय करणार आहोत तर पायथागोरसचं प्रमेय आपण वापरणार आहोत. तसेच त्रिकोण PTS या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार, आता या ठिकाणी पहिल्यांदा आपण आता बघूया तर कसं वापरायचं पायथागोरसचं प्रमेय. बघा आता PTS, आता या ठिकाणी कर्ण कोणता आहे बघा, तर कर्ण आपल्याला दिसते बघा, हा PS आहे ना. PS चा वर्ग बरोबर PT चा वर्ग अधिक TS चा वर्ग, हा काय झाला तर पायथागोरसचा प्रमेय झाला. त्या पद्धतीने आपण आता या ठिकाणी लिहिणार आहोत बघा. PS चा वर्ग बरोबर PT चा वर्ग अधिक TS चा वर्ग. ओके, आणि हे आपले इक्वेशन नंबर 3 असणार आहे. ठीक आहे, आता इक्वेशन 1 2 3 आपल्याकडे आहेत. आता आपण या ठिकाणी लिहूया बघा, PR चा वर्ग बरोबर बघा, PR चा वर्ग बरोबर काय आहे बघा या ठिकाणी, तर PS चा वर्ग अधिक SR चा वर्ग अधिक 2 TS गुणिले SR. ओके, आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता याचं कारण द्यायचं आहे, कारण इक्वेशन 2 व इक्वेशन 3 वरून. ठीक आहे, याची आपल्याला PR ची किंमत मिळालेली आहे. आता आपण काय करूया, याच्यामध्ये हे पुढे सॉल्व्ह करूया. तर बघा PS चा वर्ग अधिक, आता बघा SR जे आपल्याला दिसते बघा, SR म्हणजेच काय आहे बघा, तर ते 1/2 QR आहे. म्हणजे आता आपल्याला तुम्हाला आकृतीमध्ये दिसेल बघा. आता SR कुठं आहे बघा, तिथं आहे बघा, ते SR आहे ना, हे SR आहे. तर SR जे आहे ते SR म्हणजेच काय, तर 1/2 QR आहे. म्हणजेच काय आहे तर QRच्या SR हे कसं आहे, निम्मा आहे है ना. हे SR आणि हे QR आहे, म्हणजेच SR हे QRचे निम्मा आहे. सो या ठिकाणी आपण आता लिहू शकतो SR म्हणजेच काय आहे, तर इथं ब्रॅकेटमध्ये आपल्याला लिहावं लागेल 1/2 गुणिले QR आहे. आता SR वर्ग आहे त्याच्यामुळे याचा आपण वर्ग करायचा. ओके, प्लस 2 गुणिले TS जे आहे ते आपण आहे तसंच ठेवूया. आणि SR जे आहे बघा, SRच्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, इथं आपण लिहिलं आहे SR म्हणजेच काय, इथं बघा 1/2 QR आहे, त्याच्यामुळे इथं आपण लिहूया 1/2 गुणिले QR. ओके, या ठिकाणी फक्त आपण SRच्या किमती पुटअप केलेल्या आहेत. ओके, याचं कारण सुद्धा तुम्ही देऊ शकता, कारण बाजू QRचा S हा मध्यबिंदू आहे, त्याच्यामुळे आपण हे लिहिलेलं आहे S मध्यबिंदू आहे है ना. हे त्याचं आपण आता कारण लिहिलेलं आहे. ओके, आता हे पुढे आपण सॉल्व्ह करूया. नेक्स्ट स्टेप काय बघा, आता PS वर्ग आहे तसंच येईल. ओके, PS वर्ग अधिक, आता या ठिकाणी बघा 1/2 QRचा वर्ग आहे. आता 1/2 चा वर्ग हा 1/4 होतो. ओके, मग इथं आपण लिहूया 1/4 QRचा वर्ग, म्हणजे काय होईल, QR वर्ग होईल. ओके, त्यानंतर तिथं बघा अधिक, हे गुणिले 2 आणि भागिले 2 काय होतील, कॅन्सल होतील. म्हणजे इथं काय राहील बघा, TS गुणिले QR राहील. ओके, म्हणजेच आपल्याला नेक्स्ट स्टेप काय मिळाली बघा, म्हणजे तर फायनल उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. काय फायनल उत्तर मिळालेलं आहे बघा, तर PS चा वर्ग अधिक काय आहे बघा, तर QR अधिक QR आहे. ओके, म्हणजेच इथं आता कसं लिहिलं आहे बघा त्यांनी, PS चा वर्ग अधिक काय केलं आहे बघा, तिथं QR आणि इथं QRचा वर्ग आहे ना, QRचा वर्ग आहे आणि 1/4 ह्याचं त्यांनी कसं केलं आहे बघा. आपण आता इथं लिहूया PS वर्ग, हे तर कळलं तुम्हाला PS वर्ग. ओके, अधिक काय करायचं आहे, QR घ्यायचं आहे, अधिक QR घ्यायचं आहे, गुणिले हे TS आहे ते आपण ST लिहिलं तरी सुद्धा चालेल, आणि गुणिले म्हणजे ॲक्च्युली हे अधिक आहे. ओके, आता तिथे 1/4 QRचा वर्ग आहे, मग तेच पुन्हा काय केलं आपण, QR/2 केलं आणि कंसाचा वर्ग. आता 1/4चा आता इथं 1/2 आहे. ओके, QR/2 म्हणजेच 1/2, 1/2 म्हणजेच त्याचा जर वर्ग केला तर तो 1/4 असतो, म्हणजे हेच मिळणार आहे. आणि QR कंसाचा वर्ग म्हणजेच QR वर्ग, म्हणजे ही स्टेप आपण फक्त अशी लिहिलेली आहे, आणि हेच आपलं फायनल उत्तर आहे. आणि म्हणून PR वर्ग बरोबर PS चा वर्ग अधिक QR गुणिले ST अधिक QR/2 कंसाचा वर्ग, हे आपलं फायनल उत्तर आहे. आता याच्यातला दुसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूयात. आता दुसऱ्या उदाहरणामध्ये बघा, आपल्याला दुसरं उदाहरण काय आहे, तर PQ चा वर्ग बरोबर PS चा वर्ग वजा QR गुणिले ST अधिक QR/2 कंसाचा वर्ग आहे, हो ना. मग आपण आपल्याला तर या ठिकाणी दिसते बघा, तर Q
QSR आहे, म्हणजेच QTS आहे. आरचा विचार नाही करायचा, QTS आहे. आणि हे तिन्ही कसे आहेत, तिन्ही बिंदू एकाच रेषेमध्ये आहेत. आपण QS कसं लिहिणार बघा, तर QT अधिक TS म्हणजेच आपल्याला QS मिळतं. ओके. आणि आता आपल्याला कोणता एक काटकोन त्रिकोण मिळते बघा, तर PQ आपल्याला इथे बघा PQ आणि T हा एक आपल्याला काटकोन त्रिकोण दिसत आहे. ओके, PQT. आता या त्रिकोणामध्ये आपल्याला पायथागोरसचं प्रमेय वापरायचं आहे. आता पायथागोरसच्या प्रमेयानुसार आता इथं कर्ण कोणता होईल बघा, तर कर्ण हा PQ होईल. ओके, PQचा वर्ग बरोबर PTचा वर्ग अधिक QTचा वर्ग. त्या पद्धतीने आपण आता ते सॉल्व्ह करूया. आता काय लिहायचं आहे बघा, तर QTS म्हणजे QTS हे तिन्ही एकाच रेषेवरती आहे. मग आपण QS कसं काढणार बघा, तर QS कसं काढायचं आहे, तर QT अधिक TS म्हणजेच काय आहे, तर QS आहे. आता याच्यावर आपण QT बरोबर काढू. म्हणजे QT बरोबर काय होईल बघा, QT जर आपण या साईडला ठेवलं, QS आहे तसंच राहणार, TS अधिक आहेत या साईडला आले की ते वजा होतील. म्हणजेच QTची किंमत कशी झाली, QS वजा TS झाली. ओके, मग आता आपल्याला त्रिकोण PQT या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेय आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. PQT आपण आकृतीमध्येच बघितलेलं आहे कुठं आहे ते, आणि त्याच्या बाजूसुद्धा आपण बघितलेलं आहे. त्यानुसार आपण आता इथं ते पायथागोरसचं प्रमेय लिहूया. कर्ण कोणता आहे, तर PQ वर्ग आहे. PQ वर्ग बरोबर PTचा वर्ग अधिक QTचा वर्ग. ओके, आता QTची किंमत बघा या ठिकाणी आहे, QTची जागी आपण QS वजा TS वापरायचं आहे. त्या पद्धतीने आपण आता इथे लिहूया PTचा वर्ग अधिक QT म्हणजेच QS वजा TS आहे, QS वजा TS आता कंसाचा वर्ग आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला इक्वेशन द्यायचं आहे बघा. इक्वेशन हे आपलं कोणतं असणार आहे, तर ते चौथं असणार आहे. ओके, वरच्या एक्झाम्पलमध्ये आपले इक्वेशन 3 झालेले आहेत. आता हा चौथं इक्वेशन. ओके, याच्यात तुम्ही कारण लिहू शकता इक्वेशन 4 वरून. ओके, ठीक आहे. तर आता आपण हे पुढं सॉल्व्ह करूया. PTचा वर्ग बरोबर अधिक आता बघा A वजा B कंसाचा वर्ग, मग त्याची फोड कशी असती, A वर्ग वजा 2 गुणिले AB. ओके, आणि Bचा वर्ग. त्या पद्धतीने आपण आता लिहूया. आता A वर्ग म्हणजे इथं QS आहे, म्हणजे इथं बघा QSचा वर्ग अधिक काय येणार आहे बघा TSचा वर्ग, आणि वजा 2 गुणिले AB म्हणजे 2 गुणिले QS गुणिले TS वजा 2 गुणिले QS गुणिले TS. ठीक आहे. आता हे आपण पुढे सॉल्व्ह करूया. PTचा वर्ग अधिक आता इथं बघा हे जे TS आहे, TS वर्ग हे आपण अगोदर लिहूया, कारण की या ठिकाणी QS आहे, इथं सुद्धा QS आहे, त्याच्यामुळे QS आपल्याला त्या साईडला न्यावं लागेल. म्हणजेच इथं काय येईल बघा TSचा वर्ग अधिक आपण आता काय करूया QS. इथं बघा इथं QS आहे आणि इथं सुद्धा QS आहे, पण आता काय करूया तर QSचा वर्ग आता हे लिहूया. ओके, QSचा वर्ग आपण आता इथं लिहिलेला आहे. सलग ह्या 3 स्टर्म जे आहेत फक्त ह्यांची फक्त आपण आदलाबदल केलेली आहे. ओके, आता हे जे आहे ते आपण आहे तसंच लिहूया, वजा 2 QS गुणिले TS. ओके, आणि हे आपलं इक्वेशन कोणतं असणार आहे, तर 5वं असणार आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी हे 5वं आहे. आता आपल्याला अजून एक त्रिकोण दिसतोय बघा, तो आहे त्रिकोण PTS. इथं तुम्ही आकृतीमध्ये बघू शकता बघा PTS. ओके, हा या त्रिकोणामध्ये सुद्धा आपण उदाहरण 3 पहिल्यामध्ये सुद्धा पायथागोरसचं प्रमेय वापरलं होतं, त्याच्यामुळे आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला PTS या काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसचं प्रमेय वापरायचं आहे. त्रिकोण PTS या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार आता इथं मग कर्णवर्ग काय होईल बघा, मागाशी सुद्धा आपण लिहिलेला आहे PTचा वर्ग अधिक TSचा वर्ग बरोबर कोणता आहे, कर्णवर्ग म्हणजेच PSचा वर्ग आहे, आणि हे आपले इक्वेशन नंबर 6 असणार आहे. ठीक आहे. आता इक्वेशन 5 आणि इक्वेशन 6 व्यवस्थित आपल्याला निरीक्षण करायचे आहेत, आणि त्यानुसार आपल्याला इक्वेशन आता बघा म्हणजेच इक्वेशन 5 आणि 6 वरून काय मिळालं बघा, आता आपले इक्वेशन म्हणजेच PQचा वर्ग बरोबर PSचा वर्ग अधिक QSचा वर्ग वजा 2 गुणिले QS गुणिले TS हे लिहायचं आहे, कारण इक्वेशन 5 व 6 वरून. ओके, इक्वेशन 5 आणि 6 वरून आपण हे इक्वेशन लिहिलेलं आहे. आता हे आपण काय करूया, सॉल्व्ह करूया. म्हणजेच बघा आता नेक्स्ट स्टेप आपल्याला काय मिळेल, तर PSचा वर्ग अधिक आता QS जे आहे हे बघा या ठिकाणी आपल्याला आकृतीमध्ये आपल्याला बघावं लागेल. QS काय आहे बघा 1/2 QR आहे. ओके, QRच्या निम्म QS आहे. त्या पद्धतीने आपण आता इथे लिहूया QR म्हणजेच काय आहे बघा, QS म्हणजेच काय आहे तर 1/2 गुणिले QR आहे.
QS वर्ग आहे त्याच्यामुळे याचा सुद्धा आपल्याला वर्ग करावा लागेल. ओके, वजा 2 गुणिले QS म्हणजेच इथे 1/2 आहे, QR आहे ते सुद्धा इथं लिहूया 1/2 QR. ओके, आता इथं कंसाचा वर्ग लिहायचा नाही कारण की इथं फक्त QS आहे आणि गुणिले TS आपल्याला आहे तसंच लिहायचं आहे. ओके, आता नेक्स्ट स्टेप काय लिहायचं आपण आता वर्ग करूया. म्हणजेच बघा PS वर्ग अधिक 1/2 वर्ग 1/4. ओके, QRचा वर्ग आहे QRचा वर्ग QR वर्ग. ओके, हे 2 आणि हे 2 कॅन्सल झाले म्हणजे इथं फक्त काय राहिलं बघा, तर वजा चिन्ह द्यायला विसरायचं नाही, QR गुणिले TS. ओके, आता हे नेक्स्ट स्टेप आपण आता कंटिन्यू करूया. म्हणजेच PQचा वर्ग बरोबर काय येईल बघा, आता PQचा वर्ग बरोबर PSचा वर्ग वजा QR गुणिले ST. आता ST अगोदर आपण लिहूया ST अधिक आता शेवटी 1/4 QR वर्गचं काय होईल जर आपण कंसामध्ये घातलं बघा तर QR/2 होईल आणि कंसाचा वर्ग. ओके, म्हणजेच 1/2 म्हणजेच 1/4 म्हणजेच 1/2चा वर्ग म्हणजेच 1/4 आणि QR म्हणजेच QRचा वर्ग. ओके, हे कंसात आपण फक्त टाकलेलं आहे आणि हे आपलं फायनल उत्तर आहे. ओके, आता नेक्स्ट चौथा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूयात. आता चौथा प्रश्न बघा, आकृतीमध्ये त्रिकोण ABCच्या बाजू BCचा बिंदू M हा मध्यबिंदू आहे. आता आपल्याला दिसतंय हा त्रिकोण ABC आहे आणि त्याचा BCचा M हा मध्यबिंदू आहे. ठीक आहे, जर AB वर्ग अधिक AC वर्ग बरोबर 990 सेंटीमीटर, AM बरोबर 8 सेमी तर BC काढा. थोडक्यात आपल्या त्रिकोणाचा पाया BC हा आपल्याला काढायचा आहे. तर आपल्याला त्रिकोणामध्ये काय दिसते बघा, AM ही काय आहे मध्यगा आहे. ओके, आणि M हा BCचा मध्यबिंदू आहे. ओके, आणि AM ही तर मध्यगा आपल्याला दिसते. याचाच अर्थ आपल्याला त्रिकोणावरून असं समजते की आपल्याला या ठिकाणी अपोलोनियसचं प्रमेय वापरावं लागणार आहे. ओके, आणि त्यानुसार आपण त्याची किमती त्या नियमामध्ये पुटअप करूया आणि पुढे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया. त्यानुसार आता आपण उत्तरामध्ये लिहूया, त्रिकोण ABCच्या बाजू BCचा M हा मध्यबिंदू आहे. त्रिकोण ABC मध्ये रेख AM ही मध्यगा आहे आणि म्हणून आपण आता या त्रिकोणामध्ये अपोलोनियसचं प्रमेय वापरूया. तर कसं आहे बघा नियम, आता बघा ABचा वर्ग अधिक ACचा वर्ग बरोबर 2 गुणिले AMचा वर्ग. 2 गुणिले मध्यगाला आपल्याला 2 गुणिले करायचा आहेत आणि अधिक 2 BMचा वर्ग अधिक 2 BMचा वर्ग हा काय झाला बघा, तर हा अपोलोनियसचा नियम झाला तो या ठिकाणी लिहिला आहे. त्याला कारण सुद्धा द्यायचं आहे, कारण अपोलोनियसचं प्रमेय. ओके, नियम म्हणजेच अपोलोनियसचं प्रमेय. आता याच्यामध्ये आपण काय करूया, ज्या काही त्यांनी किमती दिलेल्या आहेत त्या आपण पुटअप करूया. आता प्रश्नामध्ये AB वर्ग अधिक AC वर्गची किंमत त्यांनी 290 दिलेली आहे, ते आपण या ठिकाणी आता पुटअप करूया. 290 बरोबर आता बघा 2 गुणिले AM त्यांनी 8 दिलेला आहे. ओके, मग त्याच्यामुळे आता 8चा वर्ग होईल. ओके, 2 BM ते तसंच राहील, त्याची किंमत आपल्याला माहित नाही त्याच्यामुळे ते आपण तसंच लिहूया. ठीक आहे, नेक्स्ट स्टेप पाहिजे बघा, 290 बरोबर 2 गुणिले 8चा वर्ग किती असतो बघा, तर तो 64 असतो आणि अधिक 2 BMचा वर्ग ते आपण आता आहे तसंच लिहूया. आता हे नेक्स्ट स्टेप पाहिजे बघा, या ठिकाणी 290 बरोबर 64 गुणिले 2 किती होतात बघा, तर ते 128 होतात आणि अधिक 2 BMचा वर्ग ते आपण आहे तसंच कंटिन्यू करूया. आता 290 आपण आहे तसेच ठेवूया. 290 128 अधिक आहेत या साईडला आले की ते वजा 128 होतील. ओके, मग पलीकडे फक्त 2 BMचा वर्ग राहील. आता यांची वजाबाकी किती येते, 290 वजा 128 किती येतात बघा, तर या ठिकाणी त्यांची वजाबाकी केली तर आपल्याला 162 मिळतात. ओके, 162 बरोबर 2 BMचा वर्ग. ओके, म्हणजेच आता बघा 2 BMला गुणिले या साईडला आले किती भागिले होतील, म्हणजेच 162 भागिले 2 बरोबर या साईडला काय राहिले, तर BMचा वर्ग राहिला. ओके, आता यांचा जर आपण भागाकार केला तर आपल्याला 81 भाग मिळतो. म्हणजेच 162 भागिले 2 किती येतं बघा, तर 81 येतात. 81 बरोबर काय झालं, तर BMचा वर्ग झाला. आता आपण काय करूया, दोन्ही बाजूंचे वर्गमूळ काढूया. 81चं वर्गमूळ किती असतं बघा, तर ते 9 असतं. ओके, BM वर्गाचं वर्गमूळ हे BM आहे, म्हणजेच BMची किंमत आपल्याला मिळालेली आहे ती आहे बघा 9 आहे. ओके, आता आपण याच्यावरून काय करू शकतो बघा, आता बाजू BCचा M हा मध्यबिंदू आहे आपल्याला माहित आहे. त्या ठिकाणी आपण आता लिहूया, बाजू BCचा M हा मध्यबिंदू आहे. मध्यबिंदू आहे म्हणजेच M ने BCचे 2 भाग केलेले आहेत. ओके, म्हणजेच आता इथं बघा तुम्ही आकृतीमध्ये बघू शकता बघा, या ठिकाणी BC म्हणजेच काय आहे, BM
ओके, BM अधिक MC आहे. ओके, BM जेवढं आहे तेवढंच MC आहे, कारण की या ठिकाणी सारख्या चिन्हाने त्यांना दाखवल्याचं अर्थ ही दोन्ही बाजू एकरूप आहेत. ओके, BM जेवढा आहे तेवढंच MC सुद्धा आहे. ओके, त्याच्यामुळे आता आपण यावरून काय करू शकतो, BM वरून आता आपण BCची किंमत काढू शकतो. म्हणजेच आता इथं नेक्स्ट आपण कसं लिहिणार बघा. आता BC म्हणजेच काय आहे बघा, BC बरोबर काय आहे, आपण आत्ताच आकृतीमध्ये बघितलेलं आहे. BC बरोबर 2 गुणिले BM आहे. ओके, त्याच्यामुळे BCची किंमत आता किती मिळेल बघा आपल्याला, तर 2 गुणिले BM आहे 9. म्हणजेच BC किती मिळाला बघा, 9 दुनी 18. ओके, त्याच्यामुळे 18 सेंटीमीटर आपल्याला BC मिळालेला आहे आणि आपल्याला त्यांनी BCचीच किंमत काढायला सांगितली होती. ओके, अशा पद्धतीने आपला चौथा प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे. आता शेवटचा 5वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूयात. आता 5वा प्रश्न बघा, आकृतीमध्ये दाखवल्यानुसार T हा बिंदू आयत PQRSच्या अंतर्भागात आहे. इथे दिसते बघा, आयतामध्ये T हा बिंदू आहे. तर सिद्ध करा की TS वर्ग अधिक TQ वर्ग बरोबर TP वर्ग अधिक TRचा वर्ग, हे आपल्याला या ठिकाणी साध्य करायचं आहे. ओके, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला रचना जर आपण काढली तर कसं करायचं बघा, बिंदू T मधून रेख AB अशी काढा की रेख AB समांतर बाजू SR. म्हणजेच आपल्याला ती जी रेष इथे डॉट डॉटने दाखवलेली आहे. ओके, डॉट डॉटने आपण दाखवलेली आहे, म्हणजेच ती बिंदू T मधून कंपल्सरी गेली पाहिजे. आणि त्याच जी डॉट डॉटची जी लाईन काढलेली आहे त्याला आपण AB नाव द्यायचं आणि AB जी ही लाईन आहे ती SRला कशी असली पाहिजे, तर ती समांतर असली पाहिजे. ओके, आता जेणेकरून काय होईल बघा, तर ATB हे एकाच रेषेवरती होईल आणि दुसरं काय आहे बघा, तर QBR म्हणजे या ठिकाणी आपल्याला दिसते बघा QBR, इथं बघा QBR हे सुद्धा एकाच रेषेमध्ये येईल. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपल्याला रचना आणि सिद्धता या ठिकाणी आता आपल्याला लिहावं लागेल. आता उत्तरामध्ये बघा, रचना पहिल्यांदा आपल्याला लिहायची, म्हणजेच काय, तर बिंदू T मधून रेख AB अशी काढा की रेख AB समांतर बाजू SR. रेख AB समांतर बाजू SR, AB आपण डॉट डॉटने काढलेली आहे. ओके, आता आपल्याला सिद्धता लिहायची आहे. तर बघा, चौकोन PQRS हा आयत आहे, हे आपल्याला आकृतीवरून दिसते. कारण का, या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्याला हे जो आकृती आहे ती आयतासारखीच आहे, म्हणजेच आयतच आहे. आणि या ठिकाणी आपण AB ही डॉट डॉट लाईन सुद्धा काढलेली आणि AB समांतर SR आहे. याचाच अर्थ चौकोन PQRS हा कसा आहे, तर तो आयत आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला अजून दिसते की बाजू PQ समांतर बाजू SR आहे. या ठिकाणी बघा, बाजू PQ समांतर बाजू SR आहे, त्यावरून आपण म्हणू शकतो की चौकोन PQRS हा आयत आहे. आणि बाजू PQ समांतर बाजू SR आहे का, कारण का त्या आयताच्या सम्मुख बाजू आहेत. ओके, आणि बाजू SR समांतर रेख AB आहे, हे आपण रचनामध्येच काढलेलं आहे. म्हणून चौकोन PABQ व चौकोन SABR हे सुद्धा आयत आहेत. आता पहिला आयत बघा PABQ, आपण आता आकृतीमध्ये बघूया. ते बघा PABQ म्हणजे हा आयत दिसतोय, हा AB जी आपल्याला लाईन दिसते ती PABQ हा आयत, आणि दुसरा आहे तो SABR. इथं बघा SABR म्हणजे हा खालचा आयत, हा आयत आणि हा आयत. ओके, त्यामुळे हे सुद्धा काय झाले, तर ते सुद्धा आयत आहेत. ओके, त्याच्यामुळे पहिल्या आयतामध्ये म्हणजे चौकोन PABQ मध्ये PA बरोबर काय येईल बघा, तर QB येईल व PQ बरोबर काय येईल, तर AB येईल. आपण आकृतीमध्ये बघूया, PA बरोबर बघा या ठिकाणी PA बरोबर QB येईल. ओके, आणि दुसरं म्हणजे PQ बरोबर AB येईल. कारण का, कारण याला आपण आता इक्वेशन 1 म्हणायचं आहे, कारण त्या आयताच्या कशा आहेत, तर त्या सम्मुख बाजू आहेत. त्याच पद्धतीने दुसऱ्या चौकोन SABR मध्ये बघायचं आहे आपल्याला. आता चौकोन SABR मध्ये त्याच पद्धतीने जसे आपण आता वरच्या बाजू बघितलेल्या आहेत सम्मुख भुजा, तसंच याच्यामध्ये असणार आहेत. कोणते आहेत बघा, SA बरोबर RB व SR बरोबर AB. याला इक्वेशन नंबर 2 द्यायचा आहे. या सुद्धा काय आहे, तर त्या आयताच्या सम्मुख बाजू आहेत. त्यानंतर त्रिकोण TAS मध्ये, आता येथे तुम्ही बघू शकता TAS कुठे आहे ते बघा, TAS मध्ये तर आपल्याला हा त्रिकोण दिसतोय. ओके, त्याच्यामध्ये A जो आहे त्या लंबचे चिन्ह या ठिकाणी आपल्याला दिसते, याचाच अर्थ तो 90 अंशाचा आहे. म्हणजेच कोण TAS हा कसा आहे, 90 अंशाचा कोण आहे, म्हणजेच याच्यामध्ये आपण पायथागोरसचं प्रमेय वापरू शकतो. त्यामुळे या ठिकाणी आपण लिहायचं आहे बघा, त्रिकोण TAS मध्ये कोण TAS हा 90 अंशाचा आहे आणि म्हणून त्रिकोण TAS मध्ये पायथागोरसच्या प्रमेयावरून आता या ठिकाणी आपल्याला कर्ण कोणता दिसतोय बघा, तर TS दिसतोय बघा. या ठिकाणी TS चा वर्ग अधिक AT चा वर्ग अधिक SA चा वर्ग. AT म्हणजेच TA असं लिहिलं तरी सुद्धा चालेल. म्हणजेच TS चा वर्ग बरोबर TA चा वर्ग अधिक SA चा वर्ग. याला आपण इक्वेशन नंबर 3 असं म्हणणार आहोत. ओके, तसेच त्रिकोण TAP मध्ये, आता त्रिकोण TAP कुठं आहे बघा, त्रिकोण TAP आता हा वरचा त्रिकोण. ओके,
या ठिकाणी दिसतोय बघा. हा त्रिकोण झाला. आता हा वरचा त्रिकोण बघूया. TAP मध्ये हा सुद्धा कसा आहे बघा, तर तो सुद्धा काटकोन त्रिकोण आहे. तर याच्यामध्ये सुद्धा पायथागोरसचं प्रमेय वापरायचं. कर्ण कोणता आहे बघा, तर PT आहे. ओके, किंवा TP सुद्धा आपण म्हणू शकतो. म्हणजेच TPचा वर्ग बरोबर TA वर्ग अधिक PA वर्ग हा झाला पायथागोरसचा प्रमेय. सो या ठिकाणी आपण लिहिलं आहे बघा, त्रिकोण TAP मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार TP वर्ग बरोबर TA वर्ग अधिक PA वर्ग, याला इक्वेशन नंबर 4 असं द्यायचं आहे. आता त्रिकोण TBR मध्ये, तर TBR कुठं आहे त्या पहिल्यांदा आपण बघूया. तर बघा TB आणि R हा त्रिकोण दिसतो आपल्याला TBR. इथं सुद्धा लंबचं चिन्ह आहे, म्हणजेच 90 अंशाचं दिसतंय बघा आपल्याला हे. या ठिकाणी हा सुद्धा कसा आहे, तर तो काटकोन त्रिकोण आहे. याच्यामध्ये पायथागोरसचं प्रमेय आपण कसं वापरूया बघा, तर कर्ण हा TR होईल, म्हणजेच TR वर्ग बरोबर TB वर्ग अधिक BR किंवा RB वर्ग. त्यानुसार आता बघा आपण याच्यामध्ये कसं लिहिणार आहोत, तर TR वर्ग बरोबर TB वर्ग अधिक RB वर्ग, याला आपण इक्वेशन नंबर 5 म्हणणार आहोत. ओके, त्याच पद्धतीने आता वरचा खालचा बघितला तर वरचा त्रिकोण असणार, तो कोणता असणार आहे बघा, TBQ असणार आहे. इथं दिसते बघा आपल्याला TBQ, म्हणजे याच्यामध्ये कर्ण हा TQ असणार आहे. म्हणजेच पायथागोरसचं कसं झालं बघा प्रमेय, तर TQ वर्ग बरोबर TB वर्ग आणि अधिक QB वर्ग. सो या ठिकाणी असं येणार आहे, त्रिकोण TBQ मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार TQ वर्ग बरोबर TB वर्ग अधिक QB वर्ग, याला इक्वेशन नंबर 6 असं द्यायचं आहे. आता आपण काय करूया, तर समीकरण 3 व 6 या ठिकाणी 6 लिहिलेलं आहे. ठीक आहे, समीकरण 3 व 6 यांची आपण बेरीज करूया. त्यानुसार काय येईल बघा, तर डाव्या बाजूला TA वर्ग अधिक TQ वर्ग येईल. ओके, त्यानुसार काय येईल बघा, TA वर्ग अधिक SA वर्ग अधिक TB वर्ग अधिक QB वर्ग. ओके, आता या ठिकाणी बघा ही स्टेप मी पुन्हा रिपीट लिहिलेली आहे. आता याच्यामध्ये काय करायचं आहे बघा, SA वर्गच्या ऐवजी आपल्याला काय लिहायचं आहे बघा, तर BR वर्ग लिहायचं आहे. कारण हे इक्वेशन 2 मध्ये SA बरोबर आपण BR मांडलेलं आहे. ओके, त्याच्यामुळे SAच्या ठिकाणी आपण BR लिहायचं आहे आणि इक्वेशन 1 मध्ये QBच्या ठिकाणी आपण PA वापरलेलं, त्याच्यामुळे QB वर्गच्या ठिकाणी PA वर्ग आपल्याला लिहायचा आहे. आता नेक्स्ट स्टेप लिहिताना बघा TA वर्ग अधिक PA वर्ग लिहायचा आहे आणि राहिलेल्या बाकीचे 2 स्टेप 2 नंतर लिहायचं आहे. काय लिहायचं आहे, TB वर्ग अधिक BR वर्ग लिहायचा आहे. कारण का, तर इक्वेशन 4 आणि 5 मध्ये TA वर्ग अधिक PA वर्ग म्हणजेच TP वर्ग आहे आणि TB वर्ग अधिक BR वर्ग बरोबर काय आहे, तर TR वर्ग आहे. आणि म्हणून TS वर्ग अधिक TQ वर्ग बरोबर TP वर्ग अधिक TR वर्ग हे आपलं साध्य झालेलं आहे. याच्यामध्ये कारण लिहायचं आहे, कारण 4 व 5 वरून. अशा पद्धतीने आपला हा सराव संच 2.2 हा पूर्णपणे सॉल्व्ह झालेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 बघणार आहोत. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.